प्रश्न आपल्या समोर आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे. हे उदाहरण दिलंय. याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. वर्गमुळामध्ये 15 अधिक वर्गमुळामध्ये प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इथली संख्या शोधायची आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. तिथं आपण ती संख्या x आहे असं मानूया. बरोबर 3चा घातांक. आता बघा 3चा घातांक दिलेला आहे 3/2. तर हे लिहिताना आपण असं लिहू शकतो 3/2. आता काय करायचं बघा, गणितामध्ये कधीही वर्गमूळ चिन्ह असतं आणि त्याच्या आतलं x शोधायचं असेल तर दोन्हीकडे वर्ग करायचा. म्हणजे इकडेही वर्ग करायचा आणि या बाजूला सुद्धा काय करायचं आहे त्याच्यात वर्ग करायचं. म्हणजे इकडे लिहूया. थोडक्यात काय केलं आपण, दोन्ही बाजूला वर्ग केला. ओके, इकडेही वर्ग केला आणि इथे वर्ग केला. आता ज्यावेळी वर्गाचा वर्ग असतो त्यावेळी इथे काय असतं त्याच्यात, याच्यामध्ये घाताचा घात जर असेल तर त्यांच्यामध्ये गुणाकार असतो. म्हणजे इथे काय असणार आहे आपला गुणाकार असणार आहे. तर 2 ला 2 काय होईल जाईल आणि इथे वर्गाला हे जे वर्गमूळ चिन्ह आहे ते निघून जाईल. म्हणजे फक्त आतमध्ये कोण राहणार 15 अधिक वर्गमुळात x बरोबर 3चा घातांक. आता कोण उरलंय, फक्त 3 उरलंय. 3चा घातांक 3 म्हणजे 3 वेळा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता हे अधिक 15 आहेत इकडे काय होतील वजा होतील. ओके, अधिक 15 आहेत ते काय होतील वजा होतील. म्हणजे इथे वर्गमुळात x बरोबर 27 वजा 15. तर वर्गमुळात x बरोबर किती येणार आहे, 27 मधून 15 गेले तर उरणार किती 12. आणि मग त्याच्यासाठी दोन्हीकडचा जर वर्गमूळ जायचं असेल तर इकडच्या साईडचं वर्गमूळ जायचं असेल इकडे वर्ग करा. एका बाजूला केलं डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला पण करा. आता इथं पण काय होणार, वर्गाला वर्गमूळ जाणार, फक्त कोण राहणार x. आणि 12चा वर्ग 12 गुणिले 12 किती येणार 144. तर हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येणार आहे, पर्याय डी 144 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 मध्ये इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं त्याचं उत्तर काय येईल ते विचारलेलं आहे. मग आपला प्रश्न काय आहे, 1224 छेद किती इथं 44 गुणिले 220/23. आता इथे भागिले आहे तर भागिलेच्या ऐवजी काय करा गुणिले लिहा. आणि ज्यावेळी अपूर्णांकांचा भागाकार करायचा असतो त्यावेळी भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहायचं आणि पुढची संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा. म्हणजे रेसिप्रोकल लिहायचं त्याचं. म्हणजे त्याच्या अंश आणि छेद उलट करायचे. 340 छेद किती आहे 414. त्याच्याऐवजी 414/340. ओके, तर आता एक एक जसं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जमत जाईल तसं तुम्ही करू शकता. सिंपल काय, पहिल्यांदा इथे शून्याला ही शून्य जाईल. ओके, त्यानंतर 4ने भागा. इथे 24 आहे इथे 44 आहे म्हणजे 4ने भाग जाऊ शकतो त्याला. तर 4ने जर भाग घालवला 11 आणि 44. इथे याला जर तुम्ही 4ने भाग घालवला 4 त्रिकम 12. परत 2 ला भाग जाणार नाही म्हणजे 0 4 0 0 आणि परत 2 आणि 4 24 4 सख्खा 24 आले. त्याच्यानंतर इथे 11 1 11 आणि 11 दुनी 22. हे एक झालं इथे क्लिअर. आता इथे जर तुम्ही बघितलं उत्तर आपलं जे आहे ते पूर्णांकात आहे म्हणजे कशाने कशाला तरी भाग जात असणार आहे. मग पहिला काय करा तुम्ही हवं तर 23ने 306 ला किंवा 414 ला भाग जातो का बघा. तर इथे मी ट्राय करून बघतो याला. इथे 23 तर 306 ला जाऊ शकतो किंवा 414. तर जर का तुम्ही ट्राय करून बघितलं 414 ला 23 ने जर भाग घालवला तर तो किती येणार आहे बघा 23 एक्के 23 येणार. कारण 23 दुनी 46 येईल ते चालणार नाही. त्यामुळे इथे जर का आपण 11 मधून 3 8 आणि इथे एक 18 84. परत 23 8 कारण 3 8 24 म्हणजे 4 18. आता 23 8 184 तुम्ही चेक करून बघा. म्हणजे 23 ने याला भाग जाऊन किती उरणार आहे तिथे 18 उरणार आहे. तसंच मग आता राहिलं कोण 34 ला सुद्धा भाग जाऊ शकतो किंवा या दोनचा उपयोग करा. एक किती 34 ला 2 ने भागलं 17 येणार. ओके, मग आता इथे 306 ला तुम्ही काय काय राहिलं बघा 306 1 न गुणून काही फरक पडणार नाही 18 आणि भागिले खाली किती आहेत 17. ओके, हे उरलेलं आहे. बाकी आपण 23 ने वगैरे भाग घालवला. तर 17 ने जर का भाग घालवायचं ठरवलं आपण 17 1 17 इथे 17 1 17. ओके, 17 1 17 येणार तिथे उरले 13 आणि 17 8 136 हे त्याचं उत्तर येणार. म्हणजे इथे 18 गुणिले 18 राहील. 18 गुणिले 18 18चा वर्ग किती 324. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर येणार आहे, पर्याय बी 324 हे त्याचं अचूक उत्तर असेल.